नमस्कार मैत्रिणींनो, इन्स्टंट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज मी वांगी फ्राय बनवणार आहे। काप करून घ्यायचे आहे। पाहू शकता असे मी गोल गोल वांग्याचे काप करून घेतलेले आहे आणि ते फ्राय करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया। त्यासाठी मी बेसन 2 चमचे घेणार आहे, लाल तिखट, हळद, जीरा पावडर, धने पावडर आणि 1 चमचा चवीनुसार मीठ। मीठ कमी जास्त तुम्ही बघून करू शकता। हे सारण आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला काढून घ्यायचं आहे। अजून थोडंसं पाणी लागणार आहे। खूप पातळ असं पीठ बनवायचं नाहीये, आपल्या कापाला लागलं पाहिजे असं पीठ बनवायचं आहे। आणि आता आपण हे साईडला ठेवू। त्यासाठी मी 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण थोडंसं तिखट घालणार आहोत, थोडीशी हळद घालणार आहोत आणि हे सर्व असं एकजीव करून घेणार आहोत। थोडंसं चवीनुसार मीठही ॲड करायचं आहे। मी आपले काप असं बेसनमध्ये डीप करून घेणार आहे आणि मग रव्यामध्ये पण त्याला चला तर मग आपण आपले काप शॅलो फ्राय करून घेऊया। असे आलटून पालटून छान असे फ्राय करून घ्यायचं आहे। असे आपले छान काप फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। बनून तयार झालेले आहेत। चला तर मग आता आपण दुसरी बॅच फ्राय करून घेऊया। असं मंद आचेवर शॅलो फ्राय करायचं आहे। असे पलटून घ्यायचं एका नंतर एक। आपले छान असे फ्राय झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपले वांग फ्राय आतमध्ये पर्यंत फ्राय झालेला आहे। पाहू शकता अगदी क्रिस्पी झालेले आहेत मैत्रिणींनो। आणि मंद ते लो च्या मध्ये ठेवून मी हे फ्राय केलेलं आहे। फक्त वरण भात खाते वेळेस काहीतरी तोंडी लावायला लागते, म्हणून हे नक्की फ्राय करून पहा, तुम्हाला 100% आवडणार आहे। आपण हे फ्राय केल्यानंतर फिश फ्राय विसरून जातो मैत्रिणींनो। चला तर मग ह्या फ्रायचा आस्वाद मी घेत आहे। मस्त गरम गरम भात, वरण, त्यावर साजूक तूप आणि आपला बैंगन फ्राय असं मी ताट वाढून घेतलेलं आहे। मैत्रिणींनी तुम्ही पण नक्की असं करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा की हा फ्राय कसा वाटला।
चला तर मी ह्या फ्रायचा आस्वाद घेत आहे. तुम्हीही नक्की बनवा आणि आस्वाद घ्या. आपण परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.